इथं मी पाव किलो हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। जाड सालीच्या आणि कमी तिखट असलेल्या मिरच्या घ्यायच्या। या मिरच्या स्वच्छ धुवून सुकवून घेतल्या। त्यानंतर मिरच्यांना अशा प्रकारे मधोमध चीर द्यायची आहे। अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत। या सगळ्या मिरच्या इथं मी कट करून घेतल्या। आता एका भांड्यामध्ये अर्धा लिटर दही घ्यायचं आहे। ताजं दही घ्या। आता या दह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं। 1 ते 1.5 चमचा आलं लसूण घालायचं, ठेचून घेतलेलं आहे। त्यानंतर हिंग पावडर थोडीशी घालायची आहे, पाव चमचा। 1 चमचा जिरे घालायचे आहेत आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे। थोडंसं पाणी घालून हे दही आता थोडंसं घुसळून घेऊया। एकदम ताकासारखं करायचं नाही, थोडंसं दाटसर ठेवायचं। आता आपण तयार करून घेतलेल्या सगळ्या मिरच्या यामध्ये घालायच्या। मिरच्या व्यवस्थित यामध्ये दह्यामध्ये बुडवून घ्यायच्या, व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या। आता हे दही रात्रभरासाठी तसंच ठेवून द्यायचं। दुसऱ्या दिवशी बघा या मिरच्या दह्यामध्ये चांगल्या मुरलेल्या आहेत, भिजलेल्या आहेत। आता या मिरच्या स्टीलच्या मोठ्या ताटामध्ये वगैरे काढून दिवसभरासाठी उन्हात वाळायला ठेवायचं। आणि जे दही आहे शिल्लक राहिलेलं, म्हणजे ज्या मिश्रणातून आपण मिरच्या बाहेर काढल्या, त्या दही तसंच झाकून ठेवून द्यायचं। दिवसभर या मिरच्या वाळवायच्या आणि दिवसभर वाळलेल्या मिरच्या पुन्हा संध्याकाळी रात्री त्याच दह्यामध्ये पुन्हा भिजत घालायच्या आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या मिरच्या काढून आजच्या सारख्याच उन्हात ठेवायच्या, वाळवून घ्यायच्या। अशी ही प्रोसेस 2 किंवा 3 दिवस तुम्ही करू शकता। खूप छान एकदम टेस्टी अशा या वाळवणाच्या मिरच्या तयार होतात। दही अजिबात खराब होत नाही। थोडंसं आंबट होतं, पण या आंबट दह्यामध्येच या मिरच्या मुरवून घ्यायच्या असतात आणि त्यामुळंच या मिरच्या खूप टेस्टी लागतात। तर नक्की ट्राय करून बघा। डिटेलमध्ये रेसिपी बघायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा चॅनेलला जाऊन तुम्ही चेक करू शकता वाळवणाची दही मिरची। तर एक वेळ नक्की ट्राय करून बघा। थँक्यू।